विधान भवनात उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांची भेट। अनिल परबांना पाटलांच्या वाढदिवसाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा। चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिलं। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। राज्याचा विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज। आर्थिक पाहणी अहवाल सादर। तर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या स्थानी। पुण्यानंतर ठाण्यातील अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर। मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानुसार कारवाईला सुरुवात। संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नीट पेपरफुटीसह आणीबाणीचाही उल्लेख। सरकारच्या पुढच्या 5 वर्षांचा रोडमॅप मांडला। महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं। संजय राऊत यांची अप्रत्यक्ष मागणी। मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर निवडणूक लढता येणार नाही, राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा प्रश्न चर्चेनं सोडवू, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। तर ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही, सर्वसामान्यांच्या हिताची, रोहित पवार यांचं विधान। मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षणाचा GR लवकरच। मंत्रिमंडळ बैठकीत सखोल चर्चा। अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता। भाजपच्या 8वी पास माजी आमदारांचं कोकण पदवीधरच्या निवडणुकीत मतदान केल्याचा आरोप। शाईचं बोट दाखवून फोटो, पण आता म्हणतात मतदान केलंच नाही। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत राज्य सरकारच्या हालचाली। हायकोर्टात 4 जुलैला सुनावणी। स्थगिती उठणार का याची उत्सुकता। वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी आता 75,000 ऐवजी 10,000 रुपये शुल्क। विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारचा निर्णय। लातूरमध्ये नीट परीक्षेच्या गुणवाढीसाठी संजय जाधव आणि जलील पठाण 4 ते 5 लाख रुपये घ्यायचे। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर। आतापर्यंत 28 लोकांची चौकशी। नीट पेपर लीक प्रकरणात युथ काँग्रेस आक्रमक। आज संसदेला घेराव घालणार। नीट घोटाळ्यातील सीबीआयच्या तपासाला वेग। नागपूरच्या पारशिवनी तालुक्यात शालेय पोषण आहारात मृत पक्षी आढळला। पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट करा, नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षांची मागणी। पुण्यात झिका व्हायरसचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण। 47 वर्षीय महिलेला झिकाची लागण। पुण्यात कालही झिकाचे 2 रुग्ण आढळले। मुंबई लोकल सेवेतील मृत्यूदर जगात सर्वाधिक असणं लज्जास्पद। हायकोर्टानं फटकारलं। रेल्वे महाव्यवस्थापकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश। दक्षिण आफ्रिकेचा 2020 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश। सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानवर 9 विकेट्सनं विजय। ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार। 2022 मधल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।